नमस्कार मंडळी. तर आता आम्ही जात आहोत डीमार्टमध्ये, कारण मला घ्यायचं आहे कुकर. ऑनलाईन मागवलं होतं पण माहिती नाही काय होतंय, परत कॅन्सल होतंय सारखं, त्यामुळे म्हटलं चला डीमार्टमध्ये जाऊन घेऊयात. तर चला आता जाऊया. आवरले आणि शिवचं पण आवरून झालंय आणि भाजीपाला थोडासा आणून ठेवलाय. तर बघू आल्याच्या नंतर हे करू. पिलू कुठे जायचं तुला? आणि आता 6:30 वाजले. चला आता हॅलो नमस्कार. माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आता आम्ही आलेलो आहोत डीमार्टमध्ये. तर मागचा ब्लॉग तुम्ही बघितलाच गावाकडचा. तर तुम्हाला म्हणलं होतं मी त्या ब्लॉगमध्ये की हा लास्ट ब्लॉग आहे गावाकडचा. तर यानंतर तुम्हाला मुंबईचे ब्लॉग बघायला मिळतील. तर आता मी आलेली आहे माझ्या घरी आणि त्यानंतर थोडीशी ग्रोसरी शॉपिंग वगैरे आम्ही केली होती आणि थोडंसं ना मला त्यानंतर सामान घ्यायचं होतं, म्हणजे कुकर वगैरे स्टेनलेस स्टीलचं. तर त्यासाठी आम्ही डीमार्टमध्ये आलो आहोत. तर इथे ना मी कुकर वगैरे पाहत आहे आणि मी 5 लिटरचं बघत होते, पण जास्त करून नाही तर बटरफ्लायचे 2 लिटरचे किंवा मग 3 लिटरचेच होते कुकर. तर चला आता मी बघते. तर नंतर आता इथे मी पाहत होते कुकर आणि भरपूर म्हणजे वेगवेगळ्या ब्रँडचे कुकर होते, जसं की प्रेस्टीजचे होते, हॉकिन्सचे होते. पण मला बटरफ्लायचे जास्त आवडले, म्हणजे छान वाटत होते ते. त्यामुळे मग बटरफ्लायचं मी 3 लिटरचं एक घेतलं, कारण कसं बाळाला पण खिचडी वगैरे करायला सोपे पडते त्यामध्ये, छोटं असल्यामुळे, म्हणून मग मी ते घेतलं. आणि एक मोठं पण पाहत होते, पण मला 5 लिटरचं बटरफ्लायचं इथं मिळालंच नाही. बाकी प्रेस्टीजचे वगैरे होते, ठीक आहे, पण आता एक इथून घेतलं. नंतर जर झालं तर मग शॉपमधून वगैरे घेणार आहे. हे आमचा आरू कढई घेतोय. शिवा तुला काय पाहिजे? तर कुकर वगैरे घेतल्याच्या नंतर आम्ही आलो कढई पाहण्यासाठी. आणि इथे ना खूप छोट्या छोट्या कढया होत्या, ज्या की 499 रुपयाला होत्या, पण मला मोठी हवी होती आणि माझ्याकडे ऑलरेडी तशी तर एक आहे स्टीलची कढई. पण कधी कधी काय होतं, एखाद्या वेळेस आपल्याला थोडं एक्स्ट्रा वगैरे भाजी वगैरे बनवायची असते ना, तर त्यावेळेस माझ्याकडे फक्त ॲल्युमिनियमच्याच कढया होत्या. म्हणून मग मी म्हणलं की अजून एक स्टीलची कढई घ्यावी. तर त्यासाठी मग आरू मला नाही ते आणून दाखवत होता कढया. इकडे बघ शिव. तर कढई वगैरे घेतली आणि त्यानंतर आम्ही इकडे आलेलो आहोत स्टीलच्या प्लेट्स वगैरे पाहण्यासाठी. तर इथे मी पाहितल्या 2-3, पण मला काही आवडले नाही, म्हणून मग नाही घेतल्या. आणि त्यानंतर इथे खूप छान छान कॉफी मग वगैरे पण होते, वेगवेगळे टिफिन होते स्टीलचे वगैरे, ते मी पाहितले. इथे बघू शकता स्टीलचा टिफिन वगैरे, पण त्याला प्लास्टिकचं झाकण वगैरे होतं आणि 4 होते तसे त्यामध्ये. तर ते पाहितले. त्यानंतर इथे कॉफी मग वगैरे पाहत होते, पण शिवनं पाऊस देत नव्हता आम्हाला कॉफी मग वगैरे, कारण तो घेत होता. मी कोणते फोडलं वगैरे तर परत, त्यामुळे मग मी नाही बघितले. आणि आरूला इथे ही प्लेट खूप आवडली, म्हणून मग त्याने घेतली. आणि शिव इथे बघू शकता. हे ठेव, फेकू नको. ते थोडंसं सामान घेतलं आणि त्यानंतर ना इथे आम्ही शूजसाठी सँडल वगैरे पाहत होतो.
किंवा मग शूज वगैरे, पण त्याला कोणतेच शूज आणि सँडलची साईज वगैरे येत नव्हती परफेक्ट, म्हणून मग नाही घेतले. वेगवेगळे आम्ही आधी ट्राय केले खूप सारे, ते पण येत नव्हते त्याला बरोबर. तर ह्यांनी बोलले असू दे, मी मार्केटमधून घेऊन येतो. दे बोलतो आले ना, नाही येत अरे मोठी, ही बघ, ही ती नाही येत, नाही मोठी पडेल. मोठे पडायले. कुठे? तर आता कुकर घेतले आम्ही, तर बाकी बघू. आणि थोडंसं सामान. त्यानंतर शिवसाठी सँडल वगैरे आम्ही बघितली, पण त्याला आली नाही म्हणून मग नाही घेतली. आणि इकडे आलो आहोत टी शर्ट वगैरे पाहण्यासाठी. तर ह्यांनी एक टी शर्ट घेतलं आणि शर्ट वगैरे पाहत होते, पण त्यांना काही ते आवडलं नाही. आणि अरुण खूप जिद करत होता, म्हणजे सारखं गाड्या वगैरे घेण्यासाठी, म्हणून मग त्याला पण एखादी गाडी वगैरे घेऊन देणार आहोत. आणि मुलं ना डीमार्टमध्ये आलं ना, तर जेवढं आपल्याला सामान घ्यायचं त्यापेक्षाही डबल होतं, म्हणजे माझं तरी होतं. आता आम्ही ना खूप कमी सामान घेण्यासाठी इथं आलो होतो, पण पाहितली ती वस्तू घ्यावीशी वाटत होती, त्यामुळे मग जे पाहिजे होतं ना ते तर घेतलंच, पण जे नाही पाहिजे होतं ते सुद्धा वस्तू घेतल्या. आणि ह्याच कारणामुळे ना मग मी डीमार्टमध्ये येत नाही, कारण थोडा जास्तच खर्च होतो डीमार्टमध्ये आल्याच्या नंतर. तर इथे आयुषसाठी एक गाडी बघितली आम्ही, आणि रिमोटची गाडी होती ती, तर त्याला खूप आवडली म्हणून मग एक घेतली त्याच्यासाठी. तर तो ना ही रेड कलरची घेत होता, पण मला कलर वगैरे आवडला नाही, त्यामुळे मग त्याला म्हणलं दुसरं चांगला थोडं फ्रेश कलर घे. तर त्यानंतर ना एक ग्रीन कलरची आम्ही सिलेक्ट केली, तर ग्रीन कलरची याला घेतलेली आहे. शिवलं शिवलं, चला आवडलं तुला बाबू? असते काय करायचं, घ्यायची की नाही? कसं असतं? आवडली का तुला? नंतर ना आरूसाठी आणि शिवसाठी पण आम्ही एक एक खेळणं घेतलेलं आहे. आणि इथे ना शिवला ना हे वाजवायला खूप छान वाटत होतं, म्हणून तो ना अजिबात हातातून सोडत नव्हता, त्यामुळे मग त्याला पण घेतलं आम्ही खेळणी. तर इथे खूप सारी खेळणी होती वेगवेगळी. आरूसाठी एक आणि शिवसाठी एक घेतलं, आणि खूप साऱ्या म्हणजे डॉल वगैरे पण होत्या. माझ्याकडे जर मुलगी असते ना, मी नक्की घेतली असते. डॉल वगैरे खूप छान छान होत्या. असो, त्यानंतर मग थोडीशी खेळणी वगैरे बघितली, आणि नंतर आम्ही खालच्या म्हणजे फर्स्ट फ्लोअरवर गेलो, कारण आम्हाला थोडीशी ग्रोसरी घ्यायची होती त्यासाठी. काय मा? शिवसाठी खेळणे घेतलेत आणि आरूसाठी पण घेतले.
तर आता सगळं सामान वगैरे आमचं घेऊन झालं आणि ह्यांनी ना एक मोठी थैली आणली होती आम्ही घरूनच, तर त्यामध्ये सगळं भरून घेतलेलं आहे. तर डीमार्टच्या बाहेरच ना खूप सारे पाणीपुरीचे वगैरे स्टॉल आहेत, आईस्क्रीमचे. तर इथे ना आम्ही नेहमी पाणीपुरी वगैरे खायला येतो. तर इथे खूप सारी पाणीपुरी वगैरे खाल्ली, त्यानंतर शेवपुरी खाल्ली आणि आरूसाठी ना एक आरूला आईस्क्रीम घेऊन दिली आणि पिल्लूला ना एक सुकी पुरी दिली. तर तो पण मस्तपैकी खात होता आणि त्यानंतर इथली शेवपुरी आम्हाला खूप आवडली म्हणून मग आरूला पण एक घेऊन दिली आणि सगळ्यांनी नंतर बदाम शेक वगैरे पिला आणि आता आलेलो आहोत आम्ही घरी. जस्ट आम्ही घरी आलोत आणि डीमार्टमधून भरपूर अशी शॉपिंग केली आहे बघा. तर इथे कढाई वगैरे भरपूर असं घेतलंय. चला आता तुम्हाला एक एक करून दाखवते की मी काय काय आणले. आणि शिव ना इथे खेळतोय. तर आता जस्ट आम्ही घरी आलोत आणि डीमार्टमधून मी भरपूर अशी शॉपिंग केली. तर इथं थोडंसं सामान केक घेतले भरणी गुळाची. त्यानंतर मी घेतलेली आहे ही कढाई, हे बघा. तर ही जी कढाई आहे ना ही ट्रायप्लाय कढाई आहे, स्टेनलेस स्टीलची आणि खूप हेवी आहे, म्हणजे एकदम असं हलकं स्टील तर अजिबात नाही आहे. आणि शिव शूट करू देत नाही, बघा दे बोलतो मोबाईल. हां वरती टाकतो. तर ही एक कढाई आणली, स्टेनलेस स्टीलची आहे आणि खूप हेवी पण आहे, काचाची. कारण काचाची कोणतीच वस्तू आमच्या घरी टिकत नाही, फुटतेच. तर बघू आता हे ग्लास किती दिवस जातात. आणि हे आरूच्या पप्पाने घेतले, हे एकच सामान आहे जे त्यांनी घेतले. बाकी सगळं मी, आयुषनी आणि शिवने आम्हीच घेतले. थांब शिवांश. आणि शिवला ना एक खेळणी पण घेतले, तुम्हाला नंतर दाखवते. तर हे बघा, हे असे काचाचे ग्लास घेतलेले आहेत. तर हे 6 आहेत. आरूला ना ही प्लेट खूप आवडली, तर ही एक प्लेट घेतली आरूसाठी. त्यानंतर कोरिएंडर पावडर घेतलं कारण संपलं होतं माझ्याकडलं. आणि दुसरं शिवसाठी ना हे खेळणे घेतले, खूप मस्त आहे. तर हे बघा, हे स्टेनलेस स्टीलचं कुकर आहे आणि हे 3 लिटरचं मी घेतले. हे असं झाकण आहे. त्यानंतर ही अशी ब्लू कलरची लीड आहे त्यामध्ये. आणि हे बघा, तर हे आहे 2.5 लिटरचं का 3 लिटरचं आहे कुकर. आणि शेप बघा ना किती मस्त आहे याचा, नाही का. तर हे पूर्ण ट्रायप्लाय नाही आहे, पण पूर्ण स्टेनलेस स्टील आहे. बटरफ्लायचा आहे. मला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच सगळ्यांनी काय भेटते तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.